सलाम जय ख्रिस्त सर्व माझे प्रियजनांना, सर्व माझे दिवसदार कसे आहात तुम्ही सर्व माझे प्रियजनांनो, तुम्ही सर्व बरे आहात हा माझा विश्वास आहे. कारण जो आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर तो तुम्हाला आम्हाला सांभाळतो, तो तुमचं माझं रक्षण करतो आणि आपल्याला सुरक्षित ठेवतो, आपल्याला आनंदित ठेवतो. त्या महान परमेश्वराच्या चरणाजवळ येऊन त्याची स्तुती त्याची आराधना करूया प्रियजनांनो. आणि हा समय त्याचा आहे आणि आपण त्याचा अनुभव जो घेतो ते आपण एकमेकांना शेअर करूया प्रियजनांनो. आणि आज परमेश्वराने मला हा समय दिला, तुम्हाला दिला समय की आपण त्याची स्तुती करावी. त्याचा अनुभव तुम्ही काय घेतला ते आपण मनन करावं की परमेश्वरा मी कुठे होतो, मी काय होतो आणि आज तुम्हाला कुठे आणलेला आहेस, आज तुम्हाला कुठे आणलेला आहेस याचा आपण जरा आपण एकमेकांशी बोलू आणि परमेश्वरासाठी आपला कनेक्शन एकदम मजबूत करूया प्रियजनांनो. की परमेश्वरा तुम्ही कुठे होते आणि तुम्हाला आज कुठे नेलेला आहेस. आणि मी धन्यवाद देऊया आपण परमेश्वराच्या चरणाजवळ येऊ, त्याच्या अंगणात त्याची स्तुती त्याची आराधना करत त्याचा अनुभवाचा आपण त्याचा अनुभव जो तो आम्हाला देतो त्याची स्तुती त्याची आराधना करत आपण त्याची साक्ष देऊया प्रियजनांनो. आणि सर्वांना मी स्वागत करते यावेळेस प्रियजनांनो. आणि जो गोड अनुभव मी घेतला, तो अनुभवाचे शब्द, तो अनुभव जो मला आला आपल्या जिवंत पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराचा, तो अनुभवाची साक्ष मी तुम्हाला देण्यासाठी आज आलेले प्रियजनांनो. आज मी वचन हे जे एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे त्याच्या वचनाच्या द्वारे मी घेतलेलं आहे प्रियजनांनो. आणि ते तुम्हाला शेअर करण्यासाठी मला आज परमेश्वराने हा समय दिलेला आहे, म्हणून मी त्याचा खूप धन्यवाद मानते प्रियजनांनो. आणि आज तो एक्सपिरियन्स म्हणजे माय एक्सपिरियन्स, माझा अनुभव माय एक्सपिरियन्स. तुमचा अनुभव पण असेल पण मी माझा अनुभव माझी साक्ष देण्यासाठी तुम्हाला आलेले प्रियजनांनो. प्रभू येशू ख्रिस्त जो आपला प्रभू आहे, जो आपला उद्धार करता आहे, जो आपला तारणारा खरा जिवंत देव आहे प्रियजनांनो, तो प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे, त्याचा अनुभव किती गोड आहे, त्याच्या वचनाच्या अनुसार तो कसा बरोबर आपल्याला तो वचन त्याचं तो पूर्ण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. चॅलेंज तुम्हाला आणि मला, परमेश्वर किती चांगला आहे, किती चांगला आहे तो, याचा अनुभव घेऊन पहा म्हणतो तो. बघा मी कसा आहे. आणि मी तो अनुभव घेऊन पाहिला आणि म्हणून छाती ठोक ठोकपणे म्हणते की माझा परमेश्वर किती खूप 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 चांगला आहे. माझा परमेश्वर, माझा पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर खूप 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 चांगला आहे. आणि त्याला सॅल्यूट देते मी प्रियजनांनो. आणि त्याला हजारो लाखो वेळेस करोडो वेळेस धन्यवाद दिलं तरी त्याला अधिक कमी आहे प्रियजनांनो. कारण तो किती धन्यवादित परमेश्वर आहे, सनातन परमेश्वर आहे, अनादी कालापासून तर अनंत कालापर्यंत युगानुयुग धन्यवादित असो. आमेन 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 प्रियजनांनो. माझा अनुभव जो सत्य आहे, प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे, तो मार्ग आहे, तो सत्य आहे, तो जीवन आहे, तो पुनरुत्थान आहे. मार्ग, द वे, द ट्रूथ, द लाईफ अँड द रेसोरेक्शन. कयामत माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. लोक आज कयामत येणारे म्हणून घाबरत आहे, पण कयामत माझा प्रभू येशू ख्रिस्त, स्वतः माझा प्रभू येशू ख्रिस्त कयामत आहे. आणि तो येऊन गेला आणि तो पुन्हा येणार आहे त्याची वधू आत्मे नेण्यासाठी प्रियजनांनो. सुंदरस परमेश्वराचं एक एक वचन आणि तो किती खरा आहे, तो किती खरा आहे याचा अनुभव तो मला देत आहे. आणि तो किती जिवंत आहे. जी धोंड रोमी सरकारची जी धोंड आणि सील लावलेलं होतं, ती सील आणि धोंड कोणतीच जगात ती सील, रोमी सरकार म्हणजे किती पॉवरफुल सरकार होती ती त्या काळातील प्रियजनांनो. ते रोमी सरकारने मोठी धोंड, दगडाची धोंड, त्यावेळेचा दगड कसा असेल विचार करा, एकदम भयानक. ती धोंड
जी पहाड असतात ना, पहाडातून तोडलेली अशी ती मोठी धोंड होती प्रियजनांनो. आणि ती धोंड वरती सील बंद केलेला आणि 2 पहारेकरी असे ठेवलेले. काय माहित, शिष्य येतील, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर नेतील आणि म्हणतील जिवंत झाला. अशा रीतीने त्यांनी अफवा आणि त्यांना भीती होती म्हणून त्यांनी एवढा कडेकोट पहारा ठेवला प्रियजनांनो. परंतु परमेश्वराचं कार्य कोणी जगातला मायका लाल थांबू शकत नाही. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा कयामत जगातील कोणताच मायका लाल थांबू शकला नाही प्रियजनांनो. आणि ती धोंड हटली, कागदासारखी उतरून ठेवली. कोणी? दिव्यदूतांनी कागदासारखी उतरून हटून टाकली. आणि दोन्ही शिपाई थरथर का मूर्छित झाले. त्यांनी ते पाहिलं आणि घाबरून तिथंच मूर्छित झाले प्रियजनांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा महान असा कयामत झाली, प्रभू येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान झाले प्रियजनांनो. आणि फर्स्ट दर्शन मारिया मगदलीनीला झाले. आणि आज तुम्हाला मला प्रभू येशू ख्रिस्ताचा रोज त्याचं आपल्याला दर्शन होते. कशाद्वारे? तुम्ही म्हणणार कशाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला दर्शन देतो? तर त्याच्या जिवंत, खऱ्या जिवंत लिखित वचनाच्या द्वारे तो तुम्हाला मला रोज दर्शन देतो प्रियजनांनो. आणि तो आपल्या आत्म्याशी बोलतो की मी किती जिवंत आहे, मी किती खरा देव आहे, तो किती खरा जिवंत देव आहे, तो किती सत्य आहे, तो किती खरा आहे, तो किती चांगला आहे आणि तो किती गोड आहे प्रियजनांनो. परमेश्वर किती गोड आहे याचा अनुभव घेऊन पहा प्रियजनांनो. आणि मी घेऊन पाहिला आणि म्हणून मी म्हणते की माझा परमेश्वर खूप 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 गोड आहे प्रियजनांनो. तो तुमच्यावर माझ्यावर अतोनात प्रीती करतो प्रियजनांनो. ईर्ष्यवान परमेश्वर येतो. ईर्ष्यवानचा अर्थ काय? जलस. जलस म्हणजे कशाबद्दल? माझ्या लेकराला कोणी काय केलं, माझ्या लेकराला कोणी सतवलं तो त्याला डिस्ट्रॉय करणार असा तो मोठा डिस्ट्रॉयर पण आहे प्रियजनांनो. आणि त्यांनी काय डिस्ट्रॉय केले? सैतानाला डिस्ट्रॉय करून टाकले, खतम करून टाकले, फिनिश करून टाकले प्रियजनांनो. असा तो महान परमेश्वर आहे. त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी काय करायचं होतं ते करून दाखवलं प्रभू येशू ख्रिस्ताने. महान असं स्वर्गाचं सिंहासन त्यांनी सोडले. सोन्याची नगरी, स्वर्गाची नगरी, सोन्याची नगरी, त्याचं महान असं पवित्र पवित्र सिंहासन सोडून तो माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी दीन झाला, लीन झाला, स्वतःला रिक्त केले. रिक्त म्हणजे ऑल मायटी पॉवरफुल गॉड असताना तो पॉवर त्याने यूज नाही केला, पॉवर साईडला ठेवली, स्वतःला एम्प्टी केले. रिक्त म्हणजे एम्प्टी करणे, एम्प्टी करून टाकले. कोणासाठी? माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी. म्हणजे तो किती दीन आणि लीन आणि नम्र झाला प्रियजनांनो. असा कोण प्रभू आहे, असा कोण देव आहे जगामध्ये जो स्वतःला एवढं लीन करणार प्रियजनांनो, जो आपल्या हाताने बनवलेली वस्तूसाठी प्राण देणार? कोणीच नाही. नो 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 वन. कारण की गॉड कोणीच नाहीये त्याच्याशिवाय. तोच ऑल माहिती गॉड आहे. ओनली वन जीसस क्राइस्ट, ओनली वन जीसस क्राइस्ट, ओनली वन जीसस क्राइस्ट प्रियजनांनो. कारण त्यांनी तुम्हाला आणि मला बनवले, त्याचा जीवनाचा श्वास दिला, त्याचं पवित्र पवित्र शरीर, त्याचं पवित्र पवित्र रक्त त्यांनी वाहिले. म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी काय ठेवले प्रियजनांनो? काहीच नाही ठेवले. कंप्लीट, पूर्ण, परिपूर्णपणे त्यांनी मला तुम्हाला त्याचं सर्वस्व त्यांनी मला तुम्हाला देऊन टाकले प्रियजनांनो. त्याचा श्वास, त्याचा जीवनाचा श्वास आपण घेत आहोत ना, येशू 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 येशूच्या नावाचा श्वास घेतो. त्याचं पवित्र पवित्र शरीर, त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने त्यांनी तुम्हाला आणि मला विकत घेतले. मला आणि तुम्हाला, आपल्या सर्वांना विकत घेतले. जगाचा शेवटचा जो आत्मा, जो शेवटचा लेकरू जन्मणार, त्या शेवटच्या लेकरापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने
त्याचा प्राण दिलेला आहे, त्याचं पवित्र पवित्र रक्त त्यांनी सांडवलेलं आहे. प्रियजनांनो, ही फार गहरी प्रीती आहे त्याची. खूप डीप 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 प्रीती केली त्याने आपल्यावर. आणि ती प्रीती कशासाठी केली? जेणेकरून तुम्ही आणि मी त्याचे लेकरू व्हावे, त्याच्या संगती राहावे. कारण तो आपला प्रीतीचा स्वर्गीय पिता आहे. ते तुम्हाला मला विकत घेतले, त्याच्या पवित्र पवित्र रक्ताने दत्तक घेतले, त्याचं लेकरू बनवलं, त्याला अब्बा बाप्पा बनायचा अधिकार दिला. केवढा मोठा हा अधिकार आहे प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. त्याला बिलगून, त्याला चिटकून, त्याला दृढ धरून आपण श्वासाच्या अंतापर्यंत टिकून राहायचंय. आपल्याला सर्व काळ टिकून राहायचंय. आणि जो गोड अनुभव मला त्याने दिला तो मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते प्रियजनांनो, की ट्रूथ ऑफ माय गॉड, सत्यता, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची सत्यता काय आहे. प्रियजनांनो, माझा प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? आवर गॉड इज अ ग्रेट गॉड. महान परमेश्वर आहे तो. त्याची महानता नो मेजरमेंट. त्याची प्रीती नो मेजरमेंट. प्रियजनांनो, आकाश कोणी मेजर केलं का प्रियजन? त्यापेक्षाही किती मोठी त्याची प्रीती आहे आणि त्यापेक्षाही त्याची महानता केवढी मोठी आहे. प्रियजनांनो, ग्रेट प्लॅनर. तुम्हाला मला बनवण्याच्या आधी, पृथ्वीची रचना करण्याच्या आधी मला आणि तुम्हाला आपल्या नावाने तो ओळखतो. कोणत्या खानदानमध्ये रोजमेरी जाणार, कोणत्या खानदानमध्ये हे व्यक्ती सदर जाणार आहे आणि कोणती भाषा ती बोलणार. ग्रेट प्लॅनर, ग्रेट प्लॅनर, ग्रेट प्रोव्हायडर. तुम्हाला काय पाहिजे? चिकन पाहिजे, मटन पाहिजे, फिश पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला? कपडे पाहिजे, काम पाहिजे, घर पाहिजे, आरोग्य पाहिजे. ग्रेट प्रोव्हायडर. प्रभू पाहून देईल 100 वर्षाचा, 100 वर्षाचा म्हातारा अब्राहमाला फक्त लेकरू मागितलं. मला एक वारीस पाहिजे तो. म्हणजे माझी एवढी संपत्ती एलियेजर घेऊन गेल. तो माणूस जो ज्याला देव माहित नाही, तो एलियेजर माझा जो जुना नोकर आहे तो घेऊन गेल माझी संपत्ती. प्रभू मला एक वारीस दे, एक वारीस. प्रभूने काय केलं? एक वारीस मागतो तू. काउंट कर तारे, हे वाळू घे, वाळू काउंट कर. तुला राष्ट्रांचा पिता मी बनवणार, राष्ट्रांचा पिता. प्रभू किती महान परमेश्वर आहे प्रियजनांनो. ग्रेट प्रोव्हायडर. प्रभू पाहून देईल आणि प्रभूने पाहून दिले. प्रभूने पाहून दिले. पहिल्यांदा तो काय वचन विचारला? प्रभू मला पाहून देईल. माझ्याकडे कोकरू नाहीये, प्रभू स्वतः पाहून देईल आणि त्यांनी प्रोव्हाइड केले. ग्रेट ग्रेट प्रोव्हायडर. येस, हे ना, कसा अनुभव घेतोय ना आपण, कसा गोड अनुभव देतो परमेश्वर आपल्याला. ही इज अ ग्रेट गॉड, ही इज अ ट्रूथ, ग्रेट प्लॅनर, ग्रेट प्रोव्हायडर, मिरेकल मेकर. तुम्हाला काम नाही, येशूच्या नावात मागा, तो आज अभी इसी वक्त तुम्हाला काम देईल. असं देईल काम, असं काम देईल तो की तुम्ही म्हणता, अरे मी तर एवढंच मागितलं होतं, मी तर एकच गुलाब मागितला होता, प्रभू तुम्हाला एवढं दिलं. अरे असं कसं? ही इज अ ग्रेट मिरेकल मेकर. यीशु है चमत्कारी गुरु, यीशु है चमत्कारी गुरु, बड़े बड़े चमत्कार कर दे, बड़े बड़े चमत्कार कर दे. आम्ही माझ्या फॅमिली बद्दल सांगते. माझा जो भाऊ आहे मोठा, अपोस्तल आहेत ते, आणि त्यांचा जो मुलगा लमुएल शास्त्री, आणि त्यांना झाला एक मुलगा, मधामध्ये तो NICU मध्ये होता. आम्ही खूप प्रार्थना केली, परमेश्वराने त्या लेकराला बरं केले प्रियजनांनो, आणि आम्ही खूप धन्यवाद दिला. आणि आज तो लेकरू 8 महिन्याचा झालेला. आम्हाला फार आनंद झाला आणि आम्ही त्याला पाहिलं. आणि त्या घरामध्ये थोडी काहीतरी कमतरता होती. तर माझ्या मनामध्ये चुरचूर लागली की हे परमेश्वरा त्याला कोण देणार? ही वस्तू मला काहीतरी मनामध्ये चुरचुरत आहे. ही वस्तू त्याला त्याची गरज आहे, तर कोण देणार? अरे परमेश्वराने दिले आणि मी अरे वाय म्हणायला पाहिजे होतं, का देवा आम्हाला
अरे वाय म्हणायला चालले तर तिकडे वाव गॉड झाला, वाय नाही, का नाही? तर धन्यवाद प्रभू तुझा, तू मला दिलेस माझ्या सोचने, मेरे सोचने से अच्छा, मेरे सोचने से अच्छा, मेरे मांगने से अच्छा मुझे मिला है। मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से, मैंने पाई है आशीष यीशु से। मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से। मैं भटका हुआ मुसाफिर, मेरी राहों में थी मुश्किल, मैंने पाई है मंजिल यीशु से। वे मेकर, ही इज अ वे मेकर, मार्ग, तो मार्गातले सारे अडचणी दूर करणार, सगळे संकट दूर करणार। इस्रायलांसाठी तो लढला। त्यांनी तर केवळ इस्रायल लोकांनी केवळ शॅडो पाहिला होता प्रियजनांनो, केवळ शॅडो पाहून त्यांनी एवढा विश्वास आणि एवढे अद्भुत चमत्कार पाहिले। आणि तुम्ही आणि मी तर पूर्ण प्रभू येशू ख्रिस्त पाहिलेला आहे। तर तुमच्यासाठी माझ्यासाठी तो काय काय नाही करणार, काय नाही करणार प्रियजनांनो, सर्व काहीतरी करून टाकले। त्या वधस्तंभावर पूर्ण प्रीतीचं बलिदान करून त्यांनी सर्व काही करून टाकले। आता तुम्हाला रडायची गरज नाही, कुरकुर करायची गरज नाही, छाती आपटायची गरज नाही, केवळ धन्यवाद प्रभू मला दे येशूच्या नावात। आणि ते तुम्हाला मिळालं म्हणून धन्यवाद द्या। परमेश्वरा मला हे मिळालेलं आहे, हा मी विश्वास धरतो, कारण तू मला देणार, तुझं वचन आहे। दे दे आपा, तू माझा गुड डॅडी आहे, तू माझा प्रीतीचा परमेश्वर आहे, तू माझा प्रीतीचा डॅडी आहे, तू माझा अब्बा बाप्पा आहे, तू माझा स्वर्गीय पिता आहे। तू मला दिलेला अधिकार आहे तुझं लेकरं होण्याचा, त्या अधिकाराने मी मागतो माझा गुड डॅडी, माझा गुड प्रीतीचा परमेश्वर, माझा प्रीतीचा पिता तू आहेस। दे मला देवापा, येशूच्या नावात दे। बघा प्रियजनांनो, तो तुम्हाला कसं देईल की तुम्ही देखील म्हणता अरे बाप रे, माझ्या प्रभूने मला काय दिले। आणि तुम्ही म्हणसाल मग नाही, मेरे मांगने से ज्यादा, मेरे सोचने से अच्छा मैंने पाई है आशीष यीशु से, मैंने पाई है आशीष यीशु से। ही इज अ वे मेकर। काय घाबरू नका, घेऊ नका, परमेश्वर तुमच्या संगती आहे। तो तुमचे सारे संकट त्यांनी वाहून घेतले, 2000 वर्षापूर्वीच वाहून घेतले। फक्त तुम्हाला आता विश्वास धरायचा आहे आणि घोषणा करायची आहे की परमेश्वरा तू मला दिले, तुझ्या मार खाल्ल्याने मला आरोग्य, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने मार खाल्लेल्या पट्ट्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले आहे आणि मी पूर्ण बरी झाले आहे। म्हणून मी धन्यवादच देणार। ती यरीहोची भिंत केवढी मोठी होती, 7 दिवस 7 डेज इस्रायल लोकांनी काय केले? काय घेतले का? हत्यार घेतले का? हत्यार घेतले, सुरी तलवारी भाला वगैरे काय घेतला का? नाही, केवळ बिगुल घेतला, घोषणा केली, धन्यवाद दिला। हे परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो, हे स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो। धन्यवाद देत घोषणा करत होते आणि धन्यवाद करत होते। प्रियजनांनो, त्यावेळेस ती भिंत पडली का? नाही, 7 दिवस केवळ परमेश्वराने त्यांना धन्यवाद द्या आणि राऊंड मारा, धन्यवाद द्या, राऊंड मारा। आणि तो राजा जो होता तिकडचा, जो येरिहो शहरचा तो राजा होता, तो म्हणे हे लोक काय काय करू राहिले, फक्त राऊंड मारतात पळतात, यांना काही ताकद नाही, यांना काही नाही म्हणे। त्यांना माहित नाही इस्रायल लोकांसाठी संगती कोण आहे। स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने 7व्या दिवशी त्याचा चमत्कार दाखवला, एक टच न करता जमीन दोस्त केली, सर्व येरिहोची मोठी भिंत आणि सर्व शहरपणा जमीन दोस्त केली प्रियजनांनो। आणि इस्रायल लोकांसाठी तो लढला आणि त्यांना विजयी केले प्रियजनांनो। असा महान परमेश्वर माझ्या संगती आणि तुमच्या संगती आहे।
म्हणून काय रडता, काय काय चिंता करता? नो चिंता, नो टेन्शन. वी गॉट द स्टेशन, वी गॉट द स्टेशन. प्रियजनांनो, वी गॉट जीसस क्राइस्ट, ग्रेट गॉड, ग्रेट प्रोव्हायडर, ग्रेट मेकर, ग्रेट वे मेकर, ग्रेट प्रोव्हायडर, ग्रेट हीलर, ग्रेट हेल्पर, ग्रेट मिरेकल मेकर. यस. अब किसी का डर है क्या? अब किसी का डर नहीं प्रियजनांनो. ते गाणं आहे ना, अब हम न डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. यीशु ने हमें बचाया है शैतान के चाल से, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. जो अनुभव, जो गोड एक्सपिरियन्स, जो गोड अनुभव परमेश्वराने मला दिला तो आपणा सर्वांना देईल. येशू प्रभूच्या नावात, आपल्या पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराच्या नावात हे सर्व समजण्यास तुम्हाला त्याचं स्वर्गीय ज्ञान दो आणि त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने आपणा सर्वांना भरभरून काढो. आमेन.